गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जळगावात महापौरांच्या रुद्रावतार, स्वतः थांबून केली कान उघडणी, प्रशासनाकडून अतिक्रमणावर तात्काळ कारवाई. जळगाव प्रतिनिधी. शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त झाले असताना अखेर महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून संतप्त भूमिका घेतली. मंगळवारी स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातील अतिक्रमण आणि त्यामुळे निर्माण झालेली भीषण वाहतूक कोंडी पाहताच महापौर दीपमाला काळे यांनी वाहन थांबवून अतिक्रमणधारकांना जाब विचारला. कोणाच्या आशीर्वादाने तुम्ही हे अवैध व्यवसाय करता, असा संतप्त सवाल करत महापौरांनी अतिक्रमणधारकांची जागेवरच कानउघडणी केली. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण कायम राहिल्याने त्यांनी प्रशासनालाही धारेवर धरले. महापौर दीपमाला काळे यांचा संतप्त फोननंतर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त पंकज गोसावी, अधिकारी संजय मराठे आणि पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातील अवैध अतिक्रमण तत्काळ उचलून जप्त करण्यात आले. याचवेळी शिवतीर्थ मैदान परिसरातील 5 ते 6 अतिक्रमित दुकाने हटवण्यात आली. परिसरातील दुकानदारांनी तुंबलेल्या गटारींबाबत तक्रार करताच महापौरांनी स्वतः पाहणी केली. अतिक्रमणामुळे गटारींमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साचल्याचे दिसून आले. यावर संताप व्यक्त करत त्यांनी आरोग्य विभागाला तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश दिले. रस्त्याच्या कडेला, पुतळ्यांभोवती आणि वाहतुकीला अडथळा होईल असे अतिक्रमण अजिबात सहन केले जाणार नाही. प्रशासनाने सकाळ संध्याकाळ 2 शिफ्टमध्ये नियमित कारवाई करावी, असा सज्जड दम महापौरांनी अधिकाऱ्यांना दिला. दरम्यान, नोंदणीकृत हॉकर्सना भविष्यात पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहितीही महापौरांनी दिली. मात्र तोपर्यंत शहरातील अतिक्रमणाविरोधातील धडक मोहीम कायम सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आज बघितलं तर खरं मी ह्या कामासाठी इथे आलेले नव्हते. आज आपण डागडुजी जी चालू केली होती, जी नागरिकांची समस्या, जळगावकरांची एक तक्रार होती किंवा नाराजगी होती आपल्यावर, आमच्या प्रशासनावर किंवा नगरसेवकांवर, त्याची आज आपण डागडुजी ही चालू झाली होती. ती बघण्यासाठी मी इथे स्टेडियम जवळ आलेले होते. पण ते बघत असताना मला असं वाटलं की म्हणजे जे अतिक्रमण, मी वारंवार ऑफिसला बसून सर्व अतिक्रमण विभागाला सांगत असते की अतिक्रमण मेन रस्त्यावरच तरी काढलं गेलं पाहिजे. मागे तुम्ही बघाल तर आपल्या महापालिकेमध्ये ठराव सुद्धा झालेला आहे की जे रोड असतात, जे वाहतुकीचे रोड असतात, मेन रोड असतात आणि पुतळे असतात आपले, त्यांच्याजवळ तरी अतिक्रमण नको, हे वारंवार मी प्रशासनालाही सांगत आलेले आहे. पण जेव्हा मी आज इथे जागेवर आली तेव्हा तुम्ही बघाल तर जागा म्हणजे गाड्या एकदम फुल फ्लेज मध्ये चालू होत्या. त्यांना वारंवार सांगून सुद्धा ते अतिक्रमण करत असतात. म्हणजे आमचा व्यवसाय बंद करणं हा उद्देश नाहीये, पण त्यांना किती वेळा सांगितले की रस्त्यावर व्यवसाय करू नका. कारण की तुम्ही बघाल व्यवसाय करत असताना पुरी त्यांनी जागा, म्हणजे एक छोटा जागा सुद्धा नाही, पुरं त्यांनी मोठं त्यांचं एक साम्राज्यासारखं तिथे मांडलेलं असतं. आणि इथल्या नागरिकांची नेहमी, मला स्टेडियम कॉम्प्लेक्सचे जे दुकानधारक आहे त्यांची नेहमी कंप्लेंट होती की आमच्यावर जेव्हा ही कारवाई केली जाते, आम्ही जेव्हा तिथे बोलवतो किंवा तुम्ही कारवाई करून जातात, इथलेच जे लोक असतात, हॉकर्स असतात, त्यांच्यावर जाऊन दादागिरी करतात. काही लोकांना त्यांनी शिवीगाळ सुद्धा केलेली होती. ही कंप्लेंट माझ्याजवळ आलेली होती. त्या अनुषंगाने मी इथे जे आले तेव्हा बघितलं आणि आता गोसावी साहेबांना असेल, अतिक्रमण विभागाला असेल, मी सूचना दिलेल्या आहे की हे इथे बिलकुल नको. 2 वेळा कारवाईतून झालेली आहे, पण पुन्हा वारंवार हे हॉकर सर्व इथे बसतात. स्टेडियमची तुम्ही जी बाहेरचे बघाल ते सर्व चायनीजचं पावभाजीने त्याचे सिलेंडर सुद्धा तिथे ठेवलेले असतात. दुकानदारांसाठी किती हानिकारक आहे. मागे तिथे नागरिक सांगताय की तिथे एका स्फोटमध्ये कुकर सुद्धा फुटलेलं होतं. म्हणजे अक्षरशः रोडवर त्यांनी त्यांचं सर्व गॅस सिलेंडर्स वगैरे ठेवलेले आहे. स्वतःची काळजी तर नाहीच आहे, पण इतर आजूबाजूची नागरिकांचीही काळजी नाही. ते गटारी तुम्ही बघाल तर इतक्या तुंबलेल्या आहे. त्यांचे जे प्लास्टिक आहे ते त्यांनी त्यात टाकलेलं आहे. आता मी तसं सूचना आरोग्य विभागालाही केलेलं आहे. उद्या येऊन ते सूचना क्लिअर करणार आहे. म्हणजे व्यवसाय करत असताना एक तुम्हाला योग्य जागा देण्यासाठी मी महापौर म्हणून मला माहिती आहे, माझी ती जबाबदारी आहे. पण सर्व हॉकर्सला माझी विनंती आहे की मेन रोडवर तरी तुम्ही प्लीज बसू नका. तुम्ही व्यवसाय करत असताना तुमच्याकडे जे ग्राहक येतात ते तुमच्या गाड्या लावून पुरा रस्ता, तुम्ही शनिवार रविवार अगर फिरले तर पुरा रस्ता त्यांनी आपल्याला हॉकर्सचे हे असतो की पायी चालणारा सुद्धा जागा नसते. तर प्लीज माझी सर्व हॉकर्सला विनंती आहे, जागा शोधण्यासाठी आम्ही जागा तुमच्यासाठी शोधतच आहोत, पण प्लीज तुम्ही इथे बसू नका. आणि पुन्हा मी आता जी ही जागा खाली करून घेतली आहे तिथे पुन्हा हॉकर्स बसणार आणि याची काळजी प्रशासनाने घ्यावी, नाही तर कडक कारवाई मी त्यांच्या प्रशासनावर करणार आहे. ते हो, पाहणी करत असताना एक नळ कनेक्शन मला तिथे सापडलेलं आहे. मी पाणी विभागालाही इथे बोलवून घेतलेलं आहे
त्याची ती चौकशी करणार आहे की ती नळ कनेक्शन कोणाचं आहे, काय आहे. रितसर ते कनेक्शन असेल तर तिथे ठेवलं जाईल, नाही तर ते कनेक्शन म्हणजे विदाऊट परमिशन वगैरे घेतलं गेलं असेल तर ते कनेक्शन तिथून काढलं जाणार आहे. काही तुम्ही जळगाव शहरामध्ये अतिक्रमणाची मोठी कारवाई करताय, मात्र पुणे मार्केटमध्ये पहिल्या टप्प्यात आपण जी कारवाई केली लागले तिथं पुन्हा अतिक्रमण सुरू झालं. नाही, फुले मार्केटचाही माझा सरांशी विषय झाला होता. आम्ही काल परवा तिथेही व्हिजिट करणार होतो, पण काही कारणामुळे तिथे जाऊ नाही शकले. आता मी तिथेही जाणार आहे. प्लॅस्टिकचंही मी वारंवार सांगते, प्लॅस्टिकचंही आज आम्ही तिथे जाऊन प्लॅस्टिकचंही आपण करणार आहोत. नेहमी आपण म्हणजे मला असं वाटतं आपण कारवाई त्यांच्यावर करत असतो, पण ते त्यांचं तिकडनं म्हणणं असं की आम्हाला जागा द्या. जागा देणे ते शक्य नाही. तुम्ही बघाल कोरोना नंतर त्यांचे जे अधिकृत हॉकर्स होते ते आता 2,000-2,500 पर्यंत 4,500 पर्यंत रजिस्टर्ड हॉकर्स आहे. तर त्यांना आम्ही जागा देण्याचं आश्वासन आम्ही दिलं आहे, तुम्हाला देऊ. पण इतके हॉकर्स आता झालेले, फक्त फुले मार्केटमध्ये त्या दिवशी 6,500 हॉकर्स होते. इतक्या सर्वांना प्रशासन म्हणून आपण जागा कुठे देऊ नाही शकत. पण नक्की आमचा प्रयत्न राहील की त्यांना जागा देऊन कुठेतरी आम्ही बसूया. तोपर्यंत तिथे फुले मार्केटमध्ये बसण्याची परवानगी आम्ही प्रशासन म्हणून त्यांना देणार नाही आहोत. हा जो भेदभावचा मुद्दा आहे, मी माझ्या अतिक्रमण विभागाला नेहमी सांगत असते, गाडी छोटी असो किंवा मोठी असो, हातगाडी असो किंवा पक्क्या याच्यावर त्यांनी बांधलेला असो, ते सर्व गाड्या उचलल्या गेल्या पाहिजे. आणि तुम्ही खरंच म्हणता युवा पिढीला रोजगार इथे नाहीये, तर रोजगार नसणं आणि त्यामुळे तुम्ही रस्त्यावर बसणं हे पण योग्य नाहीये. जे तुम्ही व्यवसाय जेव्हा करत असतात तेव्हा असा व्यवसाय बघा की जो आपल्याला हक्काचा व्यवसाय राहील, तिथून आपल्याला कोणी उचलू शकणार नाही. काही दुकानं असतील, काही अपकमिंग आमचे प्रोजेक्ट्स आहे की काही आपण जे मॉल्स म्हणजे जागा आहे, ओपन जागा आहे ज्या रिकामा पडलेल्या आहे, तिथे माझा प्लॅन आहे की पुढे जाऊन आपण कॉम्प्लेक्स पुन्हा त्यांना बांधून देऊया आणि त्यांना आपण तिथे जागा उपलब्ध करून देऊ. आणि महिला बचत गट असतील त्यासाठीही प्रयत्न चालू आहे. आमदार सुरेश मामा भोळे यांचे प्रयत्न चालू की महिला बचत गटासाठी काहीतरी आपल्याला एक जागा मिळेल, तर त्यांना त्यांच्या हक्काची जागा तिथे देऊ की ज्यामुळे त्यांना पुन्हा तिथे कोणी उचललं नाही. खरंच म्हणजे तुम्ही म्हणता युवाचा जो विषय आहे तो महत्वाचा विषय आहे आणि अत्यंत गंभीर विषय आहे. पण व्यवसाय करत असताना प्लीज रस्त्यावर बसू नका आणि अतिक्रमण करू नका. अतिक्रमण हे शेवटी अतिक्रमणच असतं, ते केव्हा ना केव्हा उचललंच जातं. पण गावामध्ये जेही हप्ते घेत असाल, लोकांना माहिती असेल त्यांनी मला नाव सांगावं, आम्ही त्यांच्यावर कारवाई नक्की करूया.